एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मान्यवरांना सामोरे जात आहेत म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे सगळ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातील मुख्यमंत्री यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळतात। महायुतीची सत्ता आली आणि आज आझाद मैदानावरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला। उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे यांनी शपथ घेतली आणि हा सगळ्या शपथविधीच्या कार्यक्रमाचा सोहळा आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने साजरा करण्यात आला। जयस्तंभ होते स्क्रीनवरती चांगल्या प्रकारे हा शपथविधी सोहळा रत्नागिरीकरांना पाहता यावा यासाठी सगळे शिवसेने मंडळी पदाधिकारी या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया, काय नेमक्या आपल्या भावना आहेत आणि काय आपल्याला वाटतं। बिपिनजी, आज महायुती सत्ता आली, शपथविधी सोहळा मोठा वादत गाजत आझाद मैदान होतोय, आपण शेतकरी शहरामध्ये सुद्धा तो आनंद साजरा करताय, काय भावना आपल्या काय नेमकं? नक्कीच आनंद आहे। महायुतीची सत्ता आले त्यामध्ये शिवसेना सहभागी आहे आणि शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतले, आनंद आहेच निश्चितपणाने। आणि सत्तेमध्ये सहभागी होण्यास शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी तयार आहेत, लोकांची सेवा करण्यास पुन्हा एकदा तयार आहेत, त्याचा खूप आनंद आहे। पुन्हा एकदा जनतेच्या सेवेकरता शासन कटिबद्ध आहे असं बदनरकर म्हणतात। आपण तालुक्यावरून बाबू मापची विचारूया, मापची नेमकी आपल्या काय भावना आहेत, काय आपला आनंद मनात आपल्या काय आता येतं एकंदर विचार? नक्कीच अख्खा महाराष्ट्राला आज आनंद होतोय। 21वे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब शपथ घेतले, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी शपथ घेतले, त्याचबरोबर अजून एक उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी सुद्धा शपथ घेतले। एक प्रगतशील महाराष्ट्राच्या वाटचालीकडे नेणारे हे तीनही नेते महाराष्ट्र नक्कीच यशस्वीरित्या प्रगतीपथावर नेतील हा विश्वास आज महाराष्ट्राच्या जनतेला आहे, म्हणूनच ही सत्ता सगळ्या आपल्या हातात आलेली आहे। ही सत्ता महाराष्ट्राच्या विकासाला पुढे नेल असं नेमकंच या कार्यकर्त्या पदाधिकारी म्हणणं आहे। ज्या राज्याला बहुमताचं बळ दिलं त्या लाडक्या बहिणींनी या सत्तेस्थानी नेण्यासाठी या सरकारला चांगला हातभार दिला। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। शहर अध्यक्ष आहेत आपल्या स्वितलसाई, काय नेमकं आपल्याला वाटतं? तिसऱ्यांदा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे, शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतलेली आहे आणि अजितदादा पवारांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतलेली आहे। हे महायुतीचं सरकार निश्चितपणे चांगल्या प्रकारे 5 वर्ष कार्यकाल आपला पार पडेल आणि महिलांच्या ज्या योजना आहेत ह्या चांगल्या प्रकारे पुढे चालू राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते। शिवसेने संघटन ग्रामीण भागामध्ये वाढवण्यासाठी आपण महिला अध्यक्ष या नात्याने काम करताय, काय भावना आहेत आपल्या? आज खरंच खूप आनंद आहे। महायुतीचं सरकार स्थानापन्न झालं आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। सन्माननीय अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। खरं तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2.5 वर्षात विविध कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या, त्यामधली एक प्रभावशाली योजना म्हणून की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबवली गेली आणि त्या लाडक्या बहिणीने खूप मोठ्या मतांचा प्रतिसाद आपल्या या सरकारला दिलेला आहे आणि आम्हाला सर्वांना आशा आहे जशी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडके शेतकरी या सगळ्यांसाठी या योजना राबवल्या गेल्या आणि आता हे सरकार अजून कल्याणकारी योजना राबवून महाराष्ट्र राज्याला अजून प्रगतिशील बनवेल असा आम्हाला विश्वास आहे। काय वाटतंय वैभवताई, सरकार आलंय कसं आहे? खरं तर मी सर्वप्रथम आपल्या मतदारांचे आभार मानते की त्यामुळे आम्हाला आज सुवर्ण दिवस बघायला मिळतोय, त्याबद्दल रत्नागिरीकरांचे मी आभार मानते। तसेच
आता हे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतलेली आहे, तसेच एकनाथ शिंदे यांनीही शपथविधी घेतलेली आहे, ते हे अजितदादा पवार यांनीही शपथ घेतलेला आहे आणि आपला विकासाचा कार्यभार हे ते चांगल्या प्रकारे करतील ही मी त्यांना शुभेच्छा देते. सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की सत्तेच्या स्थानी गेलेल्या महाविकास आघाडीत महायुतीची सत्ता मोठ्या प्रमाणात सत्तेत आले आणि अतिशय चांगल्या प्रकारे ती राज्याला पुढे नेईल असा विश्वास सगळ्याच व्यक्तींनी व्यक्त केला आहे. टाइम्स डिजिटल करता किशोर मोरेसह दीपक मोहिते, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.